Brought to you by Techno Camon 30 series. नमस्कार, मी गोकुळ कांबळे. आपण पाहतात मुंबई तकमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. आज आपण चर्चा करणार आहोत रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग 46 या मतदारसंघामध्ये लोकसभेची निवडणूक पार पडली. त्यानंतर पुन्हा 4 तारखेचे वेध लागलेले. 4 तारीखचे वेध म्हणजे नेमकं जे मतदान झालेलं आहे त्याचा रिझल्ट लागणार आहे. यावेळेस नेमका उमेदवार कोण जिंकणार याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागून राहिलं आहे. सध्या चर्चेसाठी आपल्या सोबत उपस्थित आहेत सकाळचे पत्रकार राजू बाईत, दुसरे आहेत तरुण भारतचे पत्रकार प्रकाश वळंजू, त्यानंतर हे आहेत लोकमतचे विनोद पवार आणि हे आहेत पुढारीचे शरद पसवे देसाई. तर आपण सर्वप्रथम जाणून घेण्याचा प्रयत्न करूया. साहेब, मला सांगा, आपलं सर्वप्रथम स्वागत आहे मुंबई तकमध्ये. आपण या चर्चेमध्ये सहभागी झालात. खरंच या निवडणुकीमध्ये 2024ची जी निवडणूक आहे ही अशा प्रकारे चर्चेत होती की यावेळीची निवडणूक एक वेगळी होती आणि त्यामध्ये मतदारांनी ही निवडणूक स्वतःच्या हाती घेतली. नेमकं काय सांगाल? यावेळची निवडणूक ही मतदारांनी स्वतःच्या हातातच घेतल्यासारखी होती. कारण कुठेही या निवडणुकीमध्ये असं हे नव्हतं की पक्षीय राजकारणाचा किंवा असा कुठे मोठ्या प्रमाणात ओघ दिसून आला नाही. कार्यकर्त्यांमध्ये पण दिसला नाही आणि मतदारांमध्ये पण दिसला नाही. ही संपूर्ण जी निवडणूक होती ती मतदारांनी आपल्या हातात घेऊन आपलं गुपित आपल्याजवळच ठेवलं. कुठेही या ह्याच्या निवडणुकीमध्ये असा म्हणजे जो पारडं दिसतं किंवा ह्याच्या बाजूने हे आहे त्याच्या बाजूने असं न दिसता दोन्ही पार्टी जड दिसली. आणि सगळा जो निवडणुकीचा निकालाचा ह्याच्यामध्ये जो उहापोह होतो आहे ह्याच्यामध्ये मतदाराची भूमिकाच महत्त्वाची राहणार आहे. बरं, मला सांगा, या निवडणुकीमध्ये कोणते मुद्दे समोर ठेवून मतदार किंवा उमेदवार निवडणुकीला सामोरे गेलेत असं वाटतं? तसं बघितलं तर या निवडणुकीला तसे कुठलेही मुद्दे चर्चेमध्ये दिसले नाहीत. कारण जे अपेक्षित होतं येणं तसे अपवादान काही मांडले गेले, पण जे काही मुद्दे महत्त्वाचे होते ते या ठिकाणी त्याचा उहापोह होणं गरजेचं होतं. आणि तसा त्याच्यावर काही प्रकाश जो ज्या पद्धतीने व्हायला हवा होता तो काही तसा काही दिसला नाही. बरं, या निवडणुकीत पक्ष महत्त्वाचे होते का उमेदवार महत्त्वाचे होते, काय सांगाल? नाही, पक्ष उमेदवार हे महत्त्वाचे असतातच, पण शेवटी ही निवडणूक ही देशाचं भवितव्य घडवणारी असते. त्याच्यामुळे ते कोण घडवू शकतं आणि त्या पद्धतीने मतदान कसं व्हायला पाहिजे प्रामुख्याने त्यावर यावेळी जास्त लक्ष दिलं गेलं. बरं साहेब, मला सांगा, यावेळीची निवडणूक ही खरंच महत्त्वाची होती का असं वाटतं? हो, यावेळीची निवडणूक फार महत्त्वाची होती. कारण जनतेला सर्वसामान्य जनता म्हणजे मतदाराला अपेक्षित होतं की आमच्या स्थानिक प्रश्नाचं काय. पण या निवडणुकीमध्ये कोणत्याही उमेदवाराने स्थानिक प्रश्नांकडे लक्ष दिलं नाही आणि त्यामुळे कदाचित मतदार गप्प राहिला. मतदाराने आपली भूमिका कुठेही दाखवली नाही. दुसरा एक ओघ होता की अनेक मतदारांमध्ये महत्त्वाचा मुद्दा होता की देश महत्त्वाचा. देशासाठी, लोकशाहीसाठी ही निवडणूक लढवली गेली. म्हणजे जर आपण BJPकडून म्हटलं तर BJPने ही निवडणूक पूर्णतः देश पातळीवर लढवली. तर शिवसेनेने उबाटा गटाने या निवडणुकीला फक्त भावनिक मुद्द्यांना हात घालून ही निवडणूक लढवली. या सगळ्यामध्ये जे सर्वसामान्य मतदाराचे प्रश्न होते ते मागे पडले. त्यामुळे ही निवडणूक अतिशय अशा पद्धतीत झाली की निवडणुकीचे वारे वाहत आहेत असं दिसूनच आलं नाही. बरं, या निवडणुकीमध्ये नेमका बदल हवा आहे आणि तो का हवा आहे, काय सांगाल? नाही, बदल यासाठी हवा आहे की लोकांना विकास पाहिजे. त्या विकासाच्या कारणास्तव बदल हवा आहे. लोकांना विकास पाहिजे, राजकारण नको आहे. तर सध्या हवा कोणाची आहे दोन्ही जिल्ह्यामध्ये, काय सांगाल? ना असं पर्टिक्युलर सांगता येणार नाही. कारण यावेळचं इलेक्शन आपलं रत्नागिरी सिंधुदुर्गचं हे असं टफ झालेलं आहे. बरं, यावेळेस देश विकासाकडे वाटचाल करतोय असं वाटतंय का सध्याच्या परिस्थितीमुळे? हो, नक्की. गेल्या 5-10 वर्षामध्ये असणारे जे मुद्दे आहेत ते देश विकासाचेच असल्यामुळे त्याच मुद्द्यांना पुढे करून ही निवडणूक BJPने किंवा नारायण राणेंनी लढवलेली आहे. बरं, देशामध्ये 80 करोड जनतेला रेशन फ्रीमध्ये केलेलं आहे. काय वाटतं, जनता 80 करोड एवढी गरीब आहे?
आता प्रश्न असा आहे की एवढं दिलं, गरिबी आहेच ना शेवटी. ज्या कोविडच्या काळामध्ये पंतप्रधानांनी एक जो निर्णय घेतला तो निश्चितच चांगला होता, कारण ते परिस्थितीच अशी होती की शेवटी उपासमारी कोणाची होऊ नये आणि प्रत्येकाला अन्नधान्य मिळावं या भावनेतून त्याने तो निर्णय घेतलेला होता. त्यामुळे ठीक आहे, आता जनता किती गरीब आहे आणि काय म्हणण्यापेक्षा जनतेपर्यंत ते धान्य पोचलं हे सगळ्यात महत्त्वाचं होतं. बरं, हवा कोणाची आहे आणि ती का किंवा होती का असं जाणवलं का या निवडणुकीमध्ये? हवा कुणाची आहे यापेक्षा कुणाकडे काय आहे याच्यावर मतदारांनी फोकस केला. त्यामुळे हवा कुणाची आहे हे शेवटपर्यंत कधीच कळलं नाही आणि ते कोणीही सांगू शकणार नाही हवा कुणाची आहे. या इलेक्शनचा जर विचार केला ना तर तसं बघितलं तर शिवसेना म्हणून शिवसेनेचं प्राबल्य राहिलेलं आहे आणि या इलेक्शनमध्ये BJP स्वतंत्र म्हणजे अन्य महायुतीच्या माध्यमातून BJPनं स्वतःचा मतदारांचा कौल अनुभवायचा प्रयत्न केलेला आहे. आणि त्यात सगळ्यात महत्त्वाचं की जरी महाविकास आघाडी आणि महायुती असली तरी असा काही घटक आहे ह्याच्यामध्ये की तो फक्त देश प्रथम मानून चालणार आहे. मग ह्याच्यामध्ये आपण आजच्या घडीला हवा कुणाची हा मुद्दा गौण ठरतो. कारण सर्वसामान्य जनतेच्या मनामध्ये नेमकं काय असेल असं वाटतं? आणि सर्वसामान्य जनतेच्या मनामध्ये जे प्रश्न असतात हे शेवटी मतदानातून ते व्यक्त होतात असतातच, कारण ते प्रत्येक वेळा ही जनता सांगेलच असं नाही, कारण हल्ली जनतासुद्धा आता हुशार झालेली आहे. त्याच्यामुळे आता काय आहे ते आता निकालामध्ये दिसेलच. बरं, या निवडणुकीमध्ये महागाईचा विषय चर्चेत आला पाहिजे होता का? तो आला का? महागाईचा मुद्दा चर्चेत आला पाहिजे नाही पाहिजे हा आज ही सगळी महागाई आणि ही राजकीय पक्षांच्या ह्याच्यावर अवलंबून आहे, त्यांच्या अजेंड्यावर. प्रत्यक्षात सर्वसामान्य माणसाला महागाई झाली काय किंवा हे झालं काय त्याला त्याचा काही फरक पडत नाही आहे. तो आपलं जीवन त्या संत गतीने जगतो आहे, चालतो आहे, त्याची कामं तो करतो आहे. सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा हा आला पाहिजे होता की आज कोकणात रोजगाराच्या संधी नाही आहेत. त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणात स्थलांतर झालेलं आहे, मायग्रेशन मोठ्या प्रमाणात झालेलं आहे आणि इथून मायग्रेट झालेला मतदार इथे जर या निवडणुकीत त्या पक्षाला खेचायचा असेल, परत आणायचा असेल मतदानासाठी, तर ह्या निवडणुकीमध्ये रोजगाराच्या मुद्द्यावर भर दिला गेला पाहिजे होता, पण तसा दिला गेला नाही. मग या EVMमध्ये मशीनमध्ये जे बटन दाबलं गेलं आहे, मतदाराने जे बटन दाबलं आहे, यामध्ये आता या मशीनमध्ये कोणाचं भविष्य बंदिस्त झालं असं सांगाल? मतदाराचं, लोकशाहीचं की उमेदवाराचं? ह्याच्यामध्ये लोकशाहीचं म्हणजे या इलेक्शनमध्ये लोकशाहीचं भवितव्य बंद झालं आहे. त्याचं कारण असं आहे की आजपर्यंतच्या निवडणुका ह्या केवळ पक्षीय स्तरावर लढल्या गेल्या, देश म्हणून किंवा लोकशाही म्हणून लढल्या गेल्या नाहीत किंवा त्या मतदारांनी त्या पद्धतीने त्याच्याकडे बघितलं नाही. पण यावेळच्या मतदाराने मात्र लोकशाहीला आणि देशाला प्राधान्य दिल्याचं बऱ्याच ठिकाणी दिसून आलं आहे. आपल्यामध्ये काय वाटतं, रोजगाराचा प्रश्न महत्त्वाचा आणि गंभीर आहे का दोन्ही जिल्ह्यामध्ये? हो, रोजगाराचा प्रश्न गंभीर आहे. बरेचसे युवक आता असे भटकत आहेत आपल्या म्हणजे व्यवसायासाठी. म्हणजे राजकीय दृष्टिकोनातून या युवकांकडे तसं पाहिलं जात नाही असं मला वाटतं. तर नक्कीच येणाऱ्या 4 जून रोजी जे रिझल्ट लागणार आहे, जो निकाल लागणार आहे, यामध्ये नेमकी हवा कुणाची होती आणि कोण येणार किंवा कोण उमेदवार जिंकून येईल यापेक्षाही या EVMमध्ये कोणाचं भविष्य बंदिस्त झालं आहे आणि कोण यामधून निवडून येईल हे काही सांगता येत नाही. आणि त्यामुळे येणाऱ्या 4 जून रोजी जे भविष्य बंदिस्त झालेलं आहे याचा मात्र निकाल लागणार आहे. मग ती लोकशाही असो, उमेदवारीचा असो किंवा मग जनतेच्या प्रश्नाचा जे निकाल आहे तो 4 जूनच्या दिवशी मात्र लागेल, एवढं मात्र नक्की. मुंबई तकसाठी मी गोकुळ कांबळे, रत्नागिरी.